महालक्ष्मी माता की जय. तर आज आपण बघणार आहोत नरक चतुर्दशी म्हणजे काय आणि तिचे नियम कसे पाळावेत आणि ती कशी साजरी करावी. तर चला मग बघूया. दिवाळी सण आपल्या सर्वांच्याच जीवनात आनंदाचा क्षण घेऊन येत असतो. पण ती दिवाळी कशी व कोणत्या प्रकारे साजरी करायची याची माहिती आपल्याला अगदी यथासांग आपल्या हितगुंजातून मासिकातून आपल्या सामान्य सेवेकरांना पोचवलेला आहे. तशीच दिवाळी आपण सेवेकरांनी साजरी करायला पाहिजे, म्हणजे आपली पूर्णत्व तेजोनिधी दिवाळी साजरी होते आणि त्यात वेगळाच आनंद आपल्याला मिळतो. दिवाळी हे वसुबारस पासून सुरू होते आणि त्यातलाच तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी आणि धनतेरसच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी असते आणि त्या दिवशी सर्व लोक पहाटे उठून सुवासिक तेल उटणे लावून गरम पाण्याने स्नान करतात. घरात सगळीकडे दिवे लावतात व प्रकाशाने उजळून टाकतात. या दिवशी जो उशिरा उठेल तो नरकात जातो अशी समजूत आहे आणि हा उत्साह साजरा का केला जातो आणि सांगणारी पुराणातील एक कथा आहे. ती कशी आहे तर चला मग बघूया. प्रागज्योतिषपूर नावाचा एक राज्य होता. तेथे नरकासूर नावाचा राक्षस राज्य करीत होता. तो अत्यंत क्रूर होता. अनेक राजांना त्यांना तुरुंगात डांबले होते. एवढे नाही तर 16,000 राजकन्येला स्त्रियांनाही त्याने तुरुंगात टाकले होते. भगवान श्रीकृष्णाने हे समजल्यावर ते अत्यंत संतापले. त्यांनी नरकासुराला नाश करण्याचा ठरविले. नरकासुराशी युद्ध करण्याची भगवान श्रीकृष्णाने तयारी करून बसले होते. ती बातमी त्यांनी त्यांच्या पत्नीला सत्यभामा समजवली. ती श्रीकृष्णापुढे आली. ती म्हणाली, त्या दृष्टाने स्त्रियांना त्रास दिला आहे ना, मग त्यांच्याशी युद्ध करून आपण मारेन. तुम्ही मला मदत करा. रथात बसून सत्यभामा नरकासुराचा नाश करायला निघाली. मदतीला श्रीकृष्ण होतेच. त्यांच्याशी युद्ध करून अश्विनवद्य चतुर्दशीला तिने नरकासुराचा वध केला. बंदीशाळेतील स्त्रिया मुक्त झाल्या आणि त्या प्रित्यर्थ सगळ्याकडे आनंदोत्सव दीपोत्सव साजरा केला जातो आणि नरक चतुर्दशीला आपण उटणे लावून आंघोळ करतो. उटण्याचे काय महत्त्व आहे तर आपण यथासांग सांगितले आहे. माणूस हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपले जीवन नरकवास भोगत असतो. कोणत्या घरात आजारांचा नरक आणि कोणत्या घरात कटकटीचा नरक, आर्थिक नरक आणि या प्रकारचे अन्य नरक माणूस भोगत असतो. या दिवशी जर आपण उटणे लावून स्नान केले तर आपल्या शरीरांवर चढलेले नरकाचा गंज निघून जातो. आपले मन, आत्मा, शरीर हे पवित्र होते आणि तेथे पवित्रता असते तेथे परमेश्वर असतो. उठणे या शब्दाचा अर्थ म्हणजे उठणे. उठणे म्हणजेच उठा, जागे व्हा. आपले मन, आत्मा, शरीर एवढे पवित्र करा की प्रत्यक्ष परमेश्वराने त्यात वास केला पाहिजे. म्हणून गुरुमाऊली आपल्या सेवेकऱ्यांबरोबर घरोघरी उठणे पोहोचवले जातात. श्रीकृष्णाने नरक चतुर्दशीला 16,000 स्त्रियांची बंदिवासातून मुक्तता केली व राजधानीत घेऊन आले. राजधानीत त्या स्त्रिया परत आल्या तेव्हा सर्व लोक त्या स्त्रियांकडे क्रूर दृष्टीने बघू लागल्या. स्त्रियांच्या मनात आले की आमची काय चूक झाली, आम्ही अशी स्थिती व्हावी असे म्हणून त्या स्त्रियांनी ते आपल्या मानाखाली घातल्या. भगवान श्रीकृष्णाने ते समजले व त्यांनी त्या स्त्रियांना उटणे लावून स्नान करायला सांगितले. ते तुम्ही आतापर्यंत भोगलेल्या नरकाचं उटणं लावून स्वच्छ करा असा आदेश दिला आणि त्याप्रमाणे त्यांनी तसे केले. त्यानंतर श्रीकृष्णाने सर्वांना समोर त्या प्रतिष्ठा मिळवून दिली. ती म्हणजे मी तुम्हाला पतिरूपात स्वीकार करतो असे म्हणतात की त्या स्त्रियांच्या मानावर झाल्या आणि त्या उटण्याचे स्नान केले आणि त्याचे मन, आत्मा, शरीर पवित्र झाले आणि प्रत्यक्ष परमेश्वर त्याचे झाले. आपले जीवन तर सामान्य आहे आणि आपल्या जीवनातल्या नरकाला आपल्याला पळवायचे आहे. म्हणूनच आपण या सामान्य सेवेकरांना उठण्याचे स्नान करून उठायला सांगतो. पण या नरकासूर एकदा मरल्याने मरत नाही, त्याला दरवर्षी मारावे लागतात.
खरे म्हणजे अगदी दररोज स्वच्छता हवी. नरकासूर म्हणजे नरक खान. आता या नरकसुराची साम्राज्य सुरू झाले आहे की त्रास होणारच. घाणीच्या साम्राज्यात रोगराई सुरू होती आणि सर्वत्र रोग फैलवतो आणि त्यात माणसे दगावतात. नरकासुराच्या राज्यात ही अगदी अटळ आहे. म्हणून घरातील, गावातील, शहरातील आणि शरीरातील, मनातील, आत्म्याची घाण या नरकासुराचे रोज नाश करून केली पाहिजे. म्हणून ही नरक चतुर्दशी हे सण साजरा केला जातो. तर तुम्हालाही हा सण साजरा करावा लागतो, दरवर्षी करावा लागतो. म्हणून हे उटणे लावणं आपल्याला अवश्य असते. आणि हे उटणे लावल्याने आपल्या जीवनात जे काही त्रास वगैरे होतो तर या उटण्यामुळं तो त्रास सगळा निघून जातो आणि आपले शरीर एकदम स्वच्छ आणि निर्मळ होते. म्हणून तुम्ही पण हे सण साजरे करावे आणि लवकर उठावे. नरक चतुर्दशीच्या दिवशी लवकर सकाळी स्नान करून स्वच्छ व्हा आणि रोज अंगणात दिवे लावा. 5 दिवस तर नक्कीच लावा आणि त्याच्यामुळं घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो आणि तुम्हाला वर्षभर लक्ष्मी प्राप्त होते. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा